राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. जिल्हा परिषद सभापती निवडीत चमत्कार होईल असे संकेत भाजपकडून देण्यात आल्यानं उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र विषय समितीच्या निवडी बुधवारी बिनविरोध पार पडल्या. भाजपकडून अर्ज घेण्यात आले, परंतु संख्याबळ अभावी दाखल केले नाही. त्यामुळे भाजपला माघार घ्यावी लागली. शिवाय भाजप सदस्य सभागृहाकडे फिरकलेच नाहीत. महायुतीतील फूट कायम राहिल्यानं शिवसेनेचे पृथ्वीराज तानाजी पाटील यांना सभापती पदाची लॉटरी लागली. अजितदादा राष्ट्रवादीच्या सावित्री तमनगोडा रवी पाटील यांची सभापतीपदी, तर स्नेहल उमेश मोरे यांची महिला बालकल्याण, शरद पवार राष्ट्रवादीचे दादासाहेब नारायण कोळे यांची समाज कल्याण सभापतीपदी निवड झाली. मिनी मंत्रालयातील विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. निवडणूक प्रक्रियेसाठी पीठासन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी काम पाहिलं. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडी, अतिरिक्त सीईओ मनोज जाधव, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद शेंडगे उपस्थित होते. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीने बाजी मारली होती. विषय समितीच्या सभापतीपदी मिळवण्यासाठी आघाडीकडून जोरदार प्लॅन तयार करण्यात आला होता. निवडीपूर्वी भाजपकडून देखील रणनीती आखली जात होती. निवडीत चमत्कार घडवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. त्यामुळे सभापती निवडीबाबत उत्सुकता वाढली होती. सकाळी 11 वाजता महाविकास आघाडीकडून अर्ज घेण्यात आले. त्यानंतर 11:30 वाजता भाजपनं सभापती निवडीसाठी अर्ज घेतले. आघाडीकडून पृथ्वीराज पाटील, सावित्री रवी पाटील, दादासाहेब कोळेकर, स्नेहल मोरे आणि विजय धेंडे यांचा अर्ज घेण्यात आला. तर भाजपकडून शोभा वसंत खोत महिला बाल कल्याण, मंजुश्री कांबळे समाज कल्याण, जयराज पाटील, शिवाजी खिलारे यांच्यासाठी आशिष जाधव यांनी उमेदवारी अर्ज नेले होते. आघाडीकडून अजितदादा गटाच्या सावित्री रवी पाटील, शिवसेनेचे पृथ्वीराज पाटील यांचे सभापती पदासाठी, तर महिला बाल कल्याण सभापतीसाठी स्नेहल मोरे, समाज कल्याणसाठी कोळेकर यांचा अर्ज दाखल झाला. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत भाजपकडून अर्ज दाखल झाले नाही. त्यामुळे चारही सभापतींच्या निवडीत बिनविरोध होत असल्याचं पीठासन अधिकारी शेंडगे यांनी दुपारी 2 वाजता जाहीर केलं. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेबाहेर जल्लोष केला. गैरहजर सदस्य हजर आणि सभापतीपदी लॉटरी. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी गैरहजर असणारे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे गटनेते जयदीप भोसले आणि पृथ्वीराज पाटील सभापती निवडीला उपस्थित होते. पृथ्वीराज पाटील यांना सभापती पदाची लॉटरी लागली. आघाडीचं बलाबल 37 वर. महाविकास आघाडीचं संख्याबळ सभापती निवडीत वाढलं. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी महाविकास आघाडीचे 34 सदस्य होते, ते सभापती निवडीवेळी 37 वर गेले. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जयदीप भोसले आणि पृथ्वीराज पाटील तसेच अजित पवार राष्ट्रवादी गटाचे विनायक मासाळ हे महाविकास आघाडीच्या बाजूने उपस्थित होते. भाजपच्या माघारीनं धक्का. सभापती पदासाठी अर्ज घेण्यात आले होते. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी महायुतीकडे 25 सदस्यांचं संख्याबळ होतं, तर 2 सेनेचे सदस्य गैरहजर होते. अजितदादा गटाचे सदस्य विनायक मासाळे यांनी युतीच्या बाजूने मतदान केलं होतं. गतवेळी गैरहजर असलेले सेनेचे 2 सदस्य आणि राष्ट्रवादीचे मासाळे सभापती निवडीला महाविकास आघाडीच्या बाजूने आले. त्यामुळे भाजप युतीकडे केवळ 24 सदस्यांचं संख्याबळ राहिलं. दरम्यान सहलीला गेलेले महाविकास आघाडीचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यालयात सकाळी सर्व सदस्य दाखल. पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पाटील, खासदार विशाल पाटील हेही कार्यालयात उपस्थित. अध्यक्ष संगीता पाटील, उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांच्यासह शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे गटनेते जयदीप भोसले तसंच पृथ्वीराज तानाजी पाटील हेही उपस्थित होते. यावेळी सभापती पदाची नावं निश्चित करण्यात आली. विरोधकांनी पराभव स्वीकारला, विशाल पाटलांचं वक्तव्य. विरोधकांनी त्यांचा पराभव स्वीकारावा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिवसेना एकनाथ शिंदे अशा पक्षांची एकूण सदस्य संख्या मिळून 37 इतकी झाली. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत ही सदस्य संख्या 34 इतकी होती, त्यामध्ये वाढ झाली. विरोधी भाजप पक्षाकडून सभापती पदासाठी एकही अर्ज आला नाही, त्यामुळे सभापती निवडी बिनविरोध झाल्या. आता आमची जबाबदारी वाढल्याचं खासदार विशाल पाटील यांनी म्हटलं. महायुतीचे सदस्य एकत्र ठेवण्यात यशस्वी, सम्राट म्हाडकांचं वक्तव्य. महायुतीचे 25 सदस्य एकत्र ठेवण्यात यशस्वी ठरलो. आमच्यातील आणखी काही फोडण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र त्यांना यश मिळू दिलं नाही. संख्याबळाअभावी विजयापर्यंत पोहोचत नसल्यानं वरिष्ठांच्या सूचनेनुसार आम्ही अर्ज दाखल केलं नसल्याचं भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट म्हाडिक यांनी सांगितलं. सांगा, विनायक मासाळ कुणाचे? अजितदादा राष्ट्रवादीचे करगणी गटाचे सदस्य विनायक मासाळे आपल्याच बाजूने असल्याचा दावा दोन्ही गटाकडून केला. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी मासाळेंनी महायुतीच्या बाजूने मतदान केलं. त्यानंतर 4 दिवसापूर्वी आपण महाविकास आघाडीच्या बाजूने जाहीर केलं. त्यानंतर भाजप नेत्यांनी ते पुन्हा महायुतीसोबत असल्याचं सांगितलं. सभापती निवडी बिनविरोध झाल्यानं मासाळ नेमकी कुणाच्या बाजूने मतदान करणार हे गुलदस्त्यात होतं, परंतु सभापती निवडीवेळी महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचं स्पष्ट केलं. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.